नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 4 वाजतायत. पाहुयात आत्ताच्या घडीच्या काही ठळक घडामोडी. सोलापूरच्या करमाळा येथील पंचायत समितीत सभापतीपदी भाजपच्या पूजा ढेरे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या आजीनाथ विघ्ने यांची बिनविरोध निवड. 12 पैकी 8 जागांवर दोन्ही पक्षांनी मिळवला विजय. गडचिरोलीतील चामोर्शी औद्योगिक क्षेत्र टप्पा 7 आणि JSW प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी बचाव जन आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन. 14 गावांमधील हजारो शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आणि धरणे आंदोलन. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गॅस दरवाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसकडून आंदोलन. आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी. गॅस तुटवडा झाल्याने आणि शेतीमालाचे दर घसरल्याने हिंगोलीत काँग्रेसकडून आंदोलन. शेतीमालाला योग्य भाव द्या अशी मागणी करत आंदोलकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी. PMPL अध्यक्ष म्हणून महेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बस सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. नाशिकच्या मनमाड बाजार समितीतील व्यापारी आणि हमालांमधील वादामुळे कांद्याचे लिलाव ठप्प. लिलाव बंद असल्याने शेतकरी अडचणीत. युद्धजन्य परिस्थितीमुळे पारंपरिक शेगड्यांची मागणी वाढली. 1 ते 2,000 रुपयांना मिळणाऱ्या शेगडीसाठी आता मोजावे लागतायत 10,000पर्यंत पैसे. बीडमधील वाघोरा गावचे ग्रामरोजगार सेवक शुभम मानेंचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. फळबाग लागवडीचं मस्टर काढण्यासाठी पैसे घेतल्याची तक्रार. मुंबईच्या ऐरोली सेक्टर 14 येथे दुचाकी आणि JCBची जोरदार धडक. अपघातात दुचाकीवरील दोन्ही अल्पवयीन मुलांचा जागीच मृत्यू. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील फिरत्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई. कारवाईत एकूण 9,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 10 जुगारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.